सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज घराच्या देखभालीवरती तुमचा खर्च होऊ शकतो, त्यामुळे थोडं जपून राहा. आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यामध्ये घरच्यांना मदत कराल. सामाजिक कार्यात देखील तुम्ही सहभागी व्हाल, त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला एखादी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेसंबंधी काही अडचणी असतील तर त्या आज दूर होतील. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला आज फार लाभ होईल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आज सकाळी तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल, त्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामामध्ये अधिकारी तुमचं कौतुक करतील. प्रेमजीवन तुम्ही आनंदाने जगाल. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल, त्यामुळे तुम्ही आनंदित व्हाल. आज तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. शेजारी तुम्हाला काही मदत करतील. वडिलांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. त्यांनी सांगितलेल्या नियमांचं तुम्ही पालन करा. तुम्ही जे काही व्यवसाय सुरू केले असतील त्यामध्ये तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबामध्ये काही वाद होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं टेन्शन देखील येईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही संयम ठेवा. घाईघाईमध्ये केलेलं काम तुमचं बिघडू शकतं, त्यामुळे तुमचं नुकसानही होऊ शकतं. आज तुमच्या गाडीमध्ये काहीतरी बिघाड होऊन तुमचा खर्च अचानकपणे वाढू शकतो. घरातील लहान मुलांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. कामामध्ये तुम्ही मन लावून काम कराल. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. तुमच्या व्यापाराच्या क्षेत्रामध्ये वाढ होईल. परदेशातील कामामध्ये यश मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या बुद्धीनं नवीन काम शोधायला सुरुवात कराल. वडिलोपार्जित संपत्तीवरनं तुमचा वाद जर सुरू असेल तर तो मोठ्या माणसांच्या मदतीनं मिटेल. विद्यार्थ्यांना आज उच्च शिक्षण घेण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल, तरच त्यांना यश मिळेल. भाऊ आणि मित्रांच्या मदतीनं नवीन संधी तुम्हाला मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या पत्नीचा सल्ला तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल, त्यामुळे तुमच्या दोघांचं नातं हे अधिक घट्ट होईल. आज संध्याकाळचा वेळ दानधर्म करण्यामध्ये तुमचा जाईल. एखादी चांगली बातमी मिळाल्यानं तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामाच्या ठिकाणी वाद टाळा, नाहीतर ते भविष्यामध्ये कोर्टापर्यंत देखील जाऊ शकतात. नोकरीच्या क्षेत्रामध्ये काही अडचणी तुम्हाला येऊ शकतात, त्यामुळे तुमचं मन हे थोडंसं अस्वस्थ राहील. संयमानं तुम्ही कुटुंबातील समस्या सोडवाल. मोठ्यांच्या मदतीनं सरकारी कामं पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांना आज पैशांची चणचण भासेल. संध्याकाळी धार्मिक गोष्टींमध्ये तुमची रुची वाढेल. विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी जास्त लक्ष देऊन अभ्यास करण्याची गरज आहे. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नोकरी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल, परंतु कोणत्याही धोक्यापासून तुम्ही दूर राहा. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येणाऱ्या आर्थिक अडचणी आज दूर होतील. तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे लोक तुमच्यावरती इम्प्रेस होतील. ते तुमचा आदर करू लागतील. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही नवनवीन गोष्टी करून पाहाल. तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहील.
कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल. आज काही अनावश्यक खर्च तुम्हाला येऊ शकतात, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती थोडीशी डळमळीत होईल. प्रेम जीवनामध्ये तुमच्या नवीन ऊर्जा राहील. वडिलांचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला आज तुमची बायको गरोदर राहिल्यामुळे प्रचंड आनंद होईल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या अधिकारांमध्ये वाढ होईल. तुमची जबाबदारी वाढेल. सामाजिक कार्य केल्यानं तुम्हाला समाजातील लोकांची मदत मिळेल. तुमच्या धैर्याची आणि पराक्रमाची प्रशंसा होईल, त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. व्यवसायामध्ये जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल, त्यामुळे तुमच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. संध्याकाळी तुम्ही फिरायला बाहेर जाऊ शकता. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मुलांच्या नोकरी संदर्भात तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायला मिळेल, त्यामुळे त्यांच्या भविष्याची चिंता तुमच्या डोक्यातनं कायमची निघून जाईल. कामातनं तुम्ही आज वेळ काढून स्वतःसाठी निवांत वेळ काढू शकाल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, परंतु आज काही अनावश्यक खर्च देखील वाढतील. तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांचं सहकार्य मिळेल, त्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं यश संपादन होईल. वडिलांचं सहकार्य तुमच्या व्यवसायातील अडचणी दूर करेल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या जपमाळेचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की कुटुंबामध्ये काही कारणानं मतभेद होऊ शकतात, परंतु तुम्हाला तुमच्या रागावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल, नाहीतर तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. तुम्ही तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्याची तुम्ही विशेष काळजी घ्या. आज तुमच्या सुखसोयींमध्ये थोडीशी कमतरता जाणवेल. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतात. तुम्ही तुमच्या पत्नीसाठी भेटवस्तू आणू शकता, त्यामुळे ती खुश राहील. आज संध्याकाळचा वेळ तुमचा धार्मिक कार्यामध्ये जाईल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा थोडासा तणावपूर्ण राहू शकतो. परीक्षेमध्ये काही अडचणी तुम्हाला येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही सावध राहा. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये बदल करण्याचा तुम्ही यशस्वी प्रयत्न कराल. कुटुंबामध्ये एखाद्या शुभ कार्यक्रमाबद्दल चर्चा होऊ शकते. राजकारणी लोकांना जनतेचं सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये निर्णय घेण्याच्या क्षमतेचा तुम्हाला फायदा होईल, त्यामुळे भविष्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायामध्ये काही वाद जर सुरू असतील तर त्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्नदान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा नवीन योजना घेऊन येईल. वडिलांसोबतचे तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही त्यांच्या विचारांना महत्त्व द्याल, त्यामुळे तुम्हाला देखील खूप फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या कामामुळे सर्वांना चकित करून टाकाल. संध्याकाळचा वेळ तुम्ही गाणी ऐकण्यामध्ये किंवा फिरण्यामध्ये घालवाल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर खूप दिवसांपासून काही समस्या असतील तर त्यातून तुमची सुटका होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची मुलं आणि पत्नीवरील प्रेम तुमचं वाढीस लागेल. चांगल्या कामांमुळे तुमच्या कुटुंबाचं नाव मोठं होईल. मोठ्यांच्या आशीर्वादानं तुमची सर्व कामं पूर्ण होतील.
व्यावसायिकांना देखील फायदा होण्याची दाट शक्यता आहे, पण तुम्हाला त्या व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल आणि तो यशस्वी देखील होईल. लग्नासंबंधितल्या आज समस्या संपुष्टामध्ये येतील. तुम्हाला नोकरी संदर्भात देखील एखादी चांगली बातमी मिळेल. तुमच्या मोठ्या भावाचं तुम्हाला सहकार्य मिळेल. जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर त्यातून तुम्हाला आज मुक्ती मिळेल, परंतु कोणत्याही प्रकारच्या व्यवहारापासून तुम्हाला दूर राहावं लागेल. संध्याकाळी आज तुमच्या घरी पाहुणे येतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रेशमी वस्त्राचं दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.